अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे त्या सर्व लोकांसाठी ज्यांना नमो योजनेअंतर्गत लाभ होत असतो. कारण की अखेर 6 महिन्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची सरणार आहे मित्रांनो. कारण की तुमच्या खात्यात आता नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. मी 9व्या हप्त्यासंदर्भात काय बोलणार नाही, म्हणजे बोलणार तर काय बोलणार तुम्हाला पुढे सांगतो. मात्र 8वा हप्ता जमा होणार आहे याची गॅरंटी मी घेतो मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ऑफिशियली जी आर एला राज्य शासन आता गेले 6 महिने झाले या योजनेची वाट आपले महाराष्ट्रातील शेतकरी पाहत होते. जवळजवळ नोव्हेंबर 2025मध्ये याचा हप्ता आपल्याला मिळाला पाहिजे होता. मात्र मार्च 2026 लागलेला आहे. हप्ता काही जमा झाला नव्हता. शेतकऱ्यांना असं वाटत होतं, मला तर पर्सनली खूप साऱ्या शेतकऱ्यांनी असं सांगितलं की बा हप्ता बंद पडलेला आहे. एकदा तर माझा असा विश्वास बसला होता की हप्ता बंद पडलेला आहे म्हणून. परंतु शासनाचा ऑफिशियली जी आर एला आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी सुद्धा सांगितले की हप्ता चालू राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा होणार आहे. हप्ता कधी मिळणार आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. सोबतच काय निकष आहेत. कारण की पहिल्या जी आरमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील 92 लाख शेतकरी पात्र होते आणि काल परवा जो जी आर आला ते जी आरमध्ये महाराष्ट्रातील फक्त 62 लाख शेतकरी पात्र आहेत. आता तुम्ही अपात्र झाले का तुमचं नाव यादीत नाही आहे, देव करो सर्वांचं नाव असो, परंतु काय झालेलं आहे, केवळ शेतकरी अपात्र झालेले आहेत, तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे की नाही, सर्व अपडेट आपण पाहूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा. कारण की अशा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात. चला तर पाहूया. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आपल्याला माहीत आहे, PM किसान सन्मान निधी योजनेसारखीच आहे. दर 4 महिन्याच्या अंतरावर या योजनेचा हप्ता आपल्याला मिळत असतो. मात्र आता गेले काही हप्ते झाले 6 महिन्याच्या अंतरावर एक हप्ता मिळत आहे आपल्याला. ही गोष्ट वेगळी आहे. सरकारचं याच्याकडे लक्ष नाही राहिलं थोडं, परंतु हप्ता मिळत आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि या योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य शासनाचा ऑफिशियली जी आर आला आहे आणि लवकरात लवकर राज्य शासन असं म्हणते की आम्ही हप्ता जाहीर करणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त, नाही तर 1-2 दिवस समोर पुढे या योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो. त्याची जी रक्कम ती 2,000 रुपये असणार आहे. तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात सांगतो. खूप सारे लोक म्हणतात की 9वा हप्ता सोबत मिळणार आहे, असं काही नाही आहे. 9वा हप्ता सोबत मिळणार नाही आहे. असतं तर राज्य शासनानं जो जी आर काढला, त्या जी आरमध्ये जो निधी दिलेला आहे तो निधी 173 कोटी काहीतरी आहे मित्रांनो. तो डबल असता. तो निधी फक्त तेवढाच आहे कारण की तेवढ्या शेतकऱ्यांना तेवढाच निधी दरवेळेस दिला जात असतो. निधी या ठिकाणी तेवढाच दिलेला आहे, म्हणजे प्रत्येकाच्या हिश्श्यावर 2,000 रुपये येणार या प्रकारचा निधी आहे. प्रत्येकाच्या हिश्श्यावर 4,000 रुपये आले असते. त्या प्रकारचा निधी जर आपल्याला पाहायला मिळाला असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं की 9वा हप्ता पण सोबत मिळत आहे. पण 9व्या हप्त्याचं कुठेही काही नाही आहे. कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की 8वा हप्ता देणार आहोत. त्यांनी 9व्या हप्त्याचा कुठल्या प्रकारे उल्लेख केला नाही. आता आज जर हप्ता मिळत असेल 8वा, तर ऑटून पुढे 4 महिन्यानंतर आपल्याला 9वा हप्ता मिळणार आहे का? आणि मधात जो गॅप झालेला आहे मित्रांनो, त्या गॅपचं राज्य सरकार कुठून भरणार आहे? आणि मला तर असं वाटतं की एका वर्षामध्ये 2 हप्ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत मित्रांनो. मला याबद्दल जास्त बोललेलं नाही बरं, कारण की मी बोलणार भळभळ आणि माझ्यावर ॲक्शन होणार धडाधडा, म्हणून आपण या गोष्टीवरती जास्त चर्चा करू नये. कारण की मी सध्या एजमध्ये कमी आहे मित्रांनो. मी तर बोलून टाकणार, परंतु सरकार काय ॲक्शन घेऊ शकतं याच्यावरती काही मी बोलत नाही. परंतु तुम्हाला सांगतो ना, माझा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे गुढीपाडव्यानिमित्त, नाही तर 1-2 दिवस समोर मागे पाहून चला तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. अपात्रतेचे काही निकष आहेत. मला जी आर एकदा पुन्हा पाहावा लागणार, कारण की खूप सारे शेतकरी यासाठी अपात्र ठरत आहेत. काही शेतकरी मृत्यू पावले असतील, काहींचं नाव PM किसानमधून कटलं असेल. PM किसानमधून ज्यांचं नाव कटतं त्यांचं नाव नमोमधून सुद्धा कटतं. काहीचं आधार कार्ड बँकेला सीडिंग, या सर्व प्रॉब्लेम असतात ज्यांच्यामुळे हप्ता शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. तुम्हाला PMचा 22वा हप्ता मिळाला असेल तर 100% हप्ता मिळणार आहे. PMचा 22वा हप्ता आपल्याला काही दिवस झालेच मिळाला आहे, 2-3 दिवस झाले. आणि आता नमोचा हप्ता, म्हणजे तुम्हाला जर PMचा हप्ता मिळाला असेल तर नमोचा 100% तुमच्या खात्यात हा जाहीर होणार आहे मित्रांनो. कुठल्या प्रकारचं तुम्हाला घाबरायची गरज नाही. कोणी सांगत असेल नमोचा हप्ता असा तसा, हे कामं करा ते कामं करा, काही करण्याची गरज नाही आहे. PMचा हप्ता मिळाला असेल मागचा तर हा हप्ता मिळणार आहे आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होणार. राज्य शासनाने सुद्धा सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.